नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड इथं गेल्या 20 वर्षांपासून घेतलेल्या ग्रामस्थांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे अधिकारी रोहिदास मातकर पाहणीसाठी आले असता संतप्त नागरिकांनी त्यांना कोंडून घालत कृष्णा नदी प्रदूषित करणाऱ्या उद्योगांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली. कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही असा सज्जड इशारा देत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कृष्णा नदी आधीच प्रदूषणाच्या विळख्यात अडकत असताना जयसिंगपूर इथल्या वसाहतीमधील विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याची तक्रार उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड आणि घालवाड इथल्या नागरिकांनी वारंवार मंडळाकडे केली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करत नागरिकांनी संबंधित उद्योगांवर फौजदारी गुन्हे दाखल करून यंत्रणा सील करण्याची मागणी केली. आज पंचायत समिती सदस्य सौ सीमा म्हैसाळे, आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे तसेच आजी माजी सरपंच व सदस्य यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसह प्रदूषित भागाची पाहणी करण्यात आली. पाहणीत विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे दिसून आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. आरोग्याशी खेळणाऱ्या संरक्षण आणि तक्रारदारांना प्रतीक्षा ही दुटप्पी भूमिका थांबवा असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. दरम्यान माजी आरोग्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या मतदारसंघातच अधिकाऱ्यांना कोंडून धरण्याची वेळ येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. आता आमदारांची भूमिका काय असणार याकडे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघासह शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर तातडीने दंडात्मक व फौजदारी कारवाई, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची सक्ती आणि नदीपात्राची वैज्ञानिक तपासणी यासह ठोस कृती आराखडा जाहीर न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कृष्णा नदी वाचवा, जीवन वाचवाचा नारा देत अर्जुनवाडकरांनी आज प्रशासनाला जागे केले आहे. प्रदूषण घटकावर कारवाई न झाल्यास पुढील काळात आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंवा ते वसाहतीतील शक्ती प्रोसेस आणि बालाजी प्रोसेसचं पाणी थेट कृष्णा नदीत अर्जुनवाडच्या जाकवेलच्या जवळ मिसळत होतं. गेल्या 20 वर्षापासूनचा हा शक्ती प्रोसेस आणि या लका किंवा टी इंडस्ट्रीमधल्या प्रदूषणाचा विषय आहे. यामध्ये बऱ्याच लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले, पण अजूनही ह्या प्रोसेसमधलं पाणी थेट लोकांच्या घरात चाललंय आणि लोकांच्या घरात घरोघरी कॅन्सरचे पेशंट आज आमच्या महाराष्ट्रात जर बघितलं तर शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचे पेशंट जास्त आहेत आणि शिरोळ तालुक्यातलं बघितलं तर अर्जुनवाड गावा ठिकाणी सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट आढळून येत. ह्याला कारणीभूत हे सांडपाणी आणि हे प्रदूषित पाणीच लोकांच्या घरात पिण्यासाठी जात आहे आणि हे कुठंतरी बंद व्हावं म्हणून आज ह्या गावचे माजी सरपंच विकास पाटील असतील, उदगावचे माजी सरपंच वरेकर साहेब असतील, प्रदूषण मंडळाचे असतील, ह्या 2 गावचे तलाठी, सर्कल आणि ग्रामसेवक अशी सगळी एकत्रित येऊन हा आजचा प्रयत्न आहे. इथून पुढं उद्यापासून तरी किमान इथून पुढच्या काळात कधीही ह्या प्रोसेसचं सांडपाणी नदीत येणार नाही अशा पद्धतीचं सगळ्यांचाच आत्ताचा प्रयत्न आहे. आणि माझी या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की पुन्हा तुम्हाला इथं पंचनामा करायची किंवा सॅम्पल घेण्यासाठी येऊ नये, अशा पद्धतीनं कडक कारवाई करावी आणि आजच ते प्रोसेस पूर्णपणे बंद व्हावेत. आम्ही आता इथून उठून आता आम्ही तहसीलदारांच्याकडे हे सगळे पंचनामे घेऊन जाणार आहे आणि उद्याच्या उद्या त्या लोकांना पण तालुका दंडाधिकारी म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना ते प्रोसेस बंद करायला लावायचं आहे. प्रदूषणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कन्सर्न लेटर हे दिलं असेल, पण आत्ता घेतलेले सॅम्पल जर बघितले तर त्या पाण्यावर कुठलीही प्रक्रिया ही प्रोसेस न करता इथं शेतामध्ये सोडायला लागलेत. हे यांच्या सरळ अगदी साध्या डोळ्यानं सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि यांना पण माझी विनंती आहे की ते कन्सर्न लेटर उद्याच्या उद्या रद्द करून उद्यापासून हे प्रोसेस अजिबात चालू होता कामा नये अशा पद्धतीची कायदेशीर कडक कारवाई त्यांनी करावी आणि इथल्या जनतेला प्रदूषणापासून वाचवावं अशी माझी या सगळ्यांना विनंती आहे.